नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स यवतमाळ, ज्याला जाजू कॉलेज या नावाने ओळखलं जातं, तिथून प्राध्यापक अतुल शिंगरवाडे. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आमच्या काही प्राध्यापक मित्रांनी तुम्हाला BBA BCA आणि कॉलेजच्या बाबतीमध्ये माहिती दिलेलीच आहे. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की BBA BCA जर करायचं असेल तर आपल्याला त्या पर्टिक्युलर CETला आधी रजिस्टर करावं लागेल किंवा CET एक्झाम द्यावी लागेल. तर त्यासाठी CET रजिस्ट्रेशन करणे हे फार आवश्यक आहे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण CET रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. मी तुम्हाला एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी दाखवेल. सर्वात महत्त्वाचं आधी हे लक्षात घ्या की BBA BCAची जी काही CET एक्झामिनेशन आहे ही सेपरेट एक्झामिनेशन आहे. म्हणजे 12वी सायन्सचे विद्यार्थी जे आपली इंजिनिअरिंगची CET एक्झामिनेशन देतात ती वेगळी. बऱ्याचशा लोकांचा असा गैरसमज आहे की आपण इंजिनिअरिंगच्या CETला अप्लाय केलं याचा अर्थ आपण BBA BCAची CET देऊ शकतो. तर असं विद्यार्थी मित्रांनो मुळीच नाही. आपल्याला यासाठी पुन्हा सेपरेटली रजिस्टर्ड करावं लागेल आणि CETच्या माध्यमातूनच ह्या ॲडमिशनची प्रोसेस मागच्या वर्षीपासून सुरू झालेली आहे. आमचे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक योगेश पाटील सर यांनी तुम्हाला ती आयडिया दिलेलीच आहे, माहिती दिलेलीच आहे. तर हे लक्षात घेणं आपल्याला फार गरजेचं आहे की CET एक्झाम देऊनच BBA BCAला ॲडमिशन होईल आणि आपल्याला जे काही BBA BCAची स्कॉलरशिपचे बेनिफिट्स वगैरे आहे ते त्यामार्फतच मिळू शकतात. म्हणून CETला रजिस्टर करणे आपल्याला आवश्यक आहे. तर आपण चला तर आता जाणून घेऊया की BBA BCAच्या CETचा फॉर्म कसा भरायचा. तर मी तुम्हाला त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आता दाखवतोय. चला तर चला आपण आता CETचा BBA BCAच्या CETचा फॉर्म कसा भरायचा हे जाणून घेऊयात. त्यासाठी गुगलवर आपल्याला इथे CETची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे. महाCET इतकं टाईप करून तुम्ही एंटर करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे तर CETची वेबसाईट आहे https://cetcell.mahacet.org. याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर ही जी CETची वेबसाईट ओपन झालेली आहे. राईट साईडला तुम्ही बघू शकता कर्सरनी की या ठिकाणी एक CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 आहे. याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर इथे दोन गोष्टी इथे दाखवतोय, साइन इन आणि न्यू युजर. तर तुम्ही आता जस्ट 12वीची एक्झाम देत आहात, याचा अर्थ तुम्ही अजूनपर्यंत तरी कुठल्याही CETच्या एक्झामचा फॉर्म भरलेला नाही आहे. त्यामुळे आपण न्यू युजर आहात, म्हणून आपण इथे न्यू युजरला रजिस्टर या बटनला क्लिक करूत. या ठिकाणी काही प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन ते विचारत आहेत. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं आहे. फर्स्ट नेम आपण टाकू तिथे एक्झाम्पल म्हणून. त्यानंतर सोबतच इथे मिडल नेम सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला आपलं सरनेम भरायचं आहे. त्यानंतर एक आपला ईमेल ॲड्रेस असायला पाहिजे. तो ईमेल ॲड्रेस तुम्ही जर आधी नसेल तयार केलेला तर आधी तयार करून घ्या. त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी इथे ईमेल ॲड्रेस देता येईल. हा ईमेल ॲड्रेस मी या ठिकाणी टाकला आहे. सोबतच रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला पासवर्डची गरज आहे. तर कमीत कमी 8 कॅरेक्टरचा पासवर्ड स्ट्रॉंग पासवर्ड म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये आपल्याला एक तरी लेटर कॅपिटल असायला पाहिजे, एखादा अल्फान्यूमेरिक असायला पाहिजे. मी एक पासवर्ड माझा जनरेट करतो इथे. त्यानंतर तोच पासवर्ड आपल्याला या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड या विंडोमध्ये टाकायचा आहे. पुन्हा तो टाकलेला आहे. नंतर आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी द्यायची आहे. जसं आता एक एक्झाम्पल म्हणून माझी डेट ऑफ बर्थ 1982 आहे, तर मी इथे 1982 सिलेक्ट करणार. येथे एक तुम्हाला इथे स्क्रोल बार दिसतोय, या ठिकाणी 1982 ला जा. 1982 सिलेक्ट करायचं. जानेवारी महिन्यातलं माझं दुसऱ्या दिवशीचा जन्म, त्यामुळे 1982 हे सिलेक्ट केलं. त्यानंतर याला रजिस्टर बटनला आता क्लिक करा. ही रजिस्टर बटन ऍक्टिव्हेट झालेली आहे. याला क्लिक करा आणि इथे तुमचं या ठिकाणी एक आता मेसेज आलेला आहे बघा, ईमेल व्हेरिफिकेशन. मगाशी जो आपण आता मेल ॲड्रेस टाकलेला आहे त्या मेल ॲड्रेसवर आपल्याला जावं लागेल आणि तिथून आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल. तर ईमेल ॲड्रेस आधी व्हेरीफाय करून घ्या. मी ती प्रोसेस करतो आहे. जस्ट 1 मिनिट लागणार त्याला. तर लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला या ठिकाणी गरज आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की आपल्याला ईमेल ॲड्रेस आपला असला पाहिजे. मी माझ्या मोबाईलवरून तो ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करतोय. तो मी आता इथे व्हेरीफाय केला. व्हेरीफाय केल्यानंतर आता इथे बघा, वन्स द ईमेल इज व्हेरीफाईड प्लीज क्लिक हिअर टू लॉग इन. तर इथे आता क्लिक करायचं. त्यासाठी लक्षात आलंय तुम्हाला की ईमेल ॲड्रेस आपल्या
म्हणजे व्हेरिफिकेशन आपल्या ईमेल ॲड्रेसवर जाऊन आपल्याला करायचं आहे. नंतर आता क्लिक हिअरला इथे क्लिक करतो. आता पुन्हा हे स्क्रीन ओपन झालेली आहे आणि या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसत आहे साइन इन मध्ये ऑटोमॅटिकली आता माझा ईमेल ॲड्रेस आलेला आहे आणि जो पासवर्ड मी दिला होता तो पासवर्ड या ठिकाणी आता मी टाकणार आणि आता पुन्हा इथे साइन इन बटनला क्लिक करणार. म्हणजे बघा, आधी आपण न्यू युजर म्हणून रजिस्टर्ड केलं, आता आपण त्यामध्ये युजर झालोत म्हणून आता आपण साइन इन करू शकतो आहे. साइन इनला क्लिक करायचं. साइन इन क्लिक झाल्यानंतर आता युजर इन्फॉर्मेशन विचारणार. थोडं प्रोसेसला वेळ लागतो या ठिकाणी. युजर इन्फॉर्मेशन विचारतायत तर या ठिकाणी आपण युजर इन्फॉर्मेशन टाकू. सुरुवातीला आपला कॉन्टॅक्ट नंबर, हा कॉन्टॅक्ट नंबर मात्र अगदी बरोबर टाकायचा आहे, कारण आपल्याला पुढे एक्झाम होईपर्यंत आणि इव्हन आपली ऍडमिशन प्रोसेसपर्यंत या मोबाईल नंबरचं काम पडणार, कारण त्यावर OTP येणार आहे. त्यामुळे आपला स्वतःचा किंवा आपल्याजवळ जो नेहमी मोबाईल असतो तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. हे एक थोडंसं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळा फॉर्म भरताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यानंतर आता इथे फादर्स नेम टाकतोय मी. त्यानंतर या ठिकाणी मदर्स नेम आलेला आहे. इथे जेंडर सिलेक्ट करा. जेंडर मध्ये या ठिकाणी इथे मेल फिमेल मेल सिलेक्ट केलेला आहे. रिलीजन मध्ये आपण इथे हिंदू घेऊत. त्यानंतर जे काय असेल आपलं त्याप्रमाणे आपण इथे सिलेक्शन करायचं आहे. मदर टंग मध्ये इथे मी मराठी सिलेक्ट करतो. मराठी लँग्वेज इथे खाली या ठिकाणी असेल, इथे मराठी आलेली आहे. त्यानंतर इथे मॅरिटल स्टेटसमध्ये तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात, तर सपोज मी या ठिकाणी मॅरिड टाकतो आहे. यानंतर सोबतच मॅरिड असेल तर स्पाऊस नेम विचारतात ते, तर स्पाऊस नेम सुद्धा मी या ठिकाणी टाकतो आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेससाठी त्यांनी विचारलेला आहे परमनंट ॲड्रेस, तर तो आपण आता इथे देऊत. या ठिकाणी मी परमनंट ॲड्रेस टाकतो आहे SBI कॉलोनी, SBI कॉलनी. दुसऱ्या ॲड्रेस लाईनमध्ये मी टाकतो आहे इथे बाजोरिया नगर. नंतर ॲड्रेस लाईन तिसरी सुद्धा आहे. थोडंसं स्क्रोल करा खाली म्हणजे तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन सुद्धा दिसेल. इथे सुद्धा मी ॲड्रेस लाईनमध्ये आता इथे 2-3 ॲड्रेस लाईन विचारला आहे मी. इथे यवतमाळ टाकतो आहे. स्टेट सिलेक्ट करा. स्टेटमध्ये आपल्याला महाराष्ट्र डायरेक्टली तुम्ही M क्लिक केला की महाराष्ट्र दिसतो. त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये पुन्हा Y क्लिक करा. यवतमाळ डिस्ट्रिक्ट आहे, सिलेक्ट करा. त्यानंतर सिलेक्ट तालुका आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पुन्हा तालुका यवतमाळ सिलेक्ट करायचा आहे. यवतमाळ हा तालुका आलेला आहे त्या ठिकाणी. व्हिलेज, आता सगळ्या गोष्टी आम्ही यवतमाळलाच राहत असल्यामुळे व्हिलेज, तर व्हिलेज सुद्धा घ्या. व्हिलेज हे घेतलेलं आहे. त्यानंतर इथे पिन कोड टाकायचा आहे आपल्याला 445001. ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे सगळी असतेच, STD कोडची गरज नाही आहे. मोबाईल नंबर पुन्हा इथे टाकतो आहे मी. मोबाईल नंबर माझा 9421770114. त्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स आता मी तोच देतो आहे, सेम ॲज परमनंट ॲड्रेस. सोबतच आपण इथे STD कोड पण टाकून देऊत. STD कोड पण आपण टाकून देऊ तिथे 07232 हा यवतमाळचा STD कोड आहे. आता बघा तीच इन्फॉर्मेशन पुन्हा या ठिकाणी आलेली आहे. पुढे आणखी काही अदर्स डिटेल्स विचारले, जसं की आर यू डोमेन्साईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता का, तर याला S म्हणायचं आहे. मायनॉरिटी स्टेटस, तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये येत असाल तर, जसं बरेचसे लोक जैन मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटीमध्ये येतात तर त्यांनी त्या ठिकाणी येस करायचं आहे. बाकी OBC वगैरे जर असतील तर त्यांनी तिथे नो करा. आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी, तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही तुम्ही हँडिकॅप वगैरे आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. SSC इक्विव्हॅलंट एक्झाम तुम्ही केव्हा पास केली ते वर्ष विचारलं आहे. आता जसं तुम्ही आता 12वीला आहात म्हणजेच SSC एक्झाम जस्ट 2 वर्षापूर्वी पास झालात, पण आता माझी एक्झाम SSCची जी आहे ती थोडीशी आधीची आहे, त्यामुळे मी इथे आधीचं वर्ष टाकतोय. माझं 1996 मध्ये SSC झालं, मी इथे 1996 टाकलंय. त्याच्यानंतर SSCचे पर्सेंटेज टाकायचे आहेत आपल्याला, तर ते पर्सेंटेज इथे जे काय असतील ते तुमचे पर्सेंटेज लिहा. सिलेक्ट SSC इक्विव्हॅलंट बोर्ड, तर आपलं बोर्ड जे असतं ते महाराष्ट्र स्टेट पुणे एज्युकेशन बोर्ड आहे.
ते आपण टाकलं आहे. तुम्ही SSC पर्सेंटेज टाकताना इथे डेसिमल पॉईंटमध्ये सुद्धा टाकू शकता. म्हणजे जर तुम्हाला समजा मला जर 56.20% असेल तर मी इथे त्याप्रमाणे टाकलेलं आहे. त्यानंतर SSC स्कूल स्टेट, अर्थातच मी महाराष्ट्रामध्येच केलेलं आहे त्यामुळे मी इथे महाराष्ट्र लिहिणार. त्यानंतर म्हटलेलं आहे, आर यू अपियर्ड फॉर 12th ला अपेड करता का? जसं आता तुम्ही 12th ला अपेड करता, माझं झालेलं आहे पण मी इथे येस म्हणतो आहे 12th ला अपेड करून. आणि त्यानंतर सेव्ह चेंजेस या बटनला आपण इथे क्लिक करायचं आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आलेलं आहे. इथे एक छोटंसं रिजन आपलं टाकायचं राहून गेलं होतं, तर इथे मी हे रिजन सुद्धा टाकतो. त्यानंतर सेव्ह चेंजेस बटनला क्लिक करा. एक आणखी काहीतरी खाली दिसत आहे बघा, अॅन्युअल इन्कम इज रिक्वायर्ड म्हटलेलं आहे त्यांनी. तर अॅन्युअल इन्कम आपण इथे टाकून देऊ, सपोज 2 लाख ते 2,50,000. तर जे काय असेल आपलं फॅमिलीचं अॅन्युअल इन्कम ते त्या ठिकाणी टाका. आता बघा ही पूर्ण माहिती आपण व्यवस्थितरित्या भरलेली आहे. सेव्ह चेंजेस बटनला क्लिक करायचं. मेसेज दिसतोय तुम्हाला, डेटा अपलोडेड सक्सेसफुली. आता त्यानंतर आपण आता इथे CET रजिस्ट्रेशनला क्लिक करणार. आता इथपर्यंतची प्रोसेस झाली आपली प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन वरून. CET रजिस्ट्रेशन मध्ये बघा आता इथे दिसतंय टेक्निकल एज्युकेशनला की MHT CET 2025 बऱ्याच गोष्टी दिसत आहेत बघा, की आपल्याला काय करायचं आहे आता BBA BCA साठी रजिस्टर्ड करायचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी इथे क्लिक करणार. बाकीच्याही CETचे इथे आपल्याला सगळ्या गोष्टी दिसत आहेत. MCA CET दिसत आहेत, इंजिनिअरिंगचं दिसत आहे, पण BCA BBA ला या ठिकाणी राईट साईडला दिसत आहे, याला क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन झालेली आहे. या विंडोमध्ये आपण ऑलरेडी लॉग इन आहेच, त्यामुळे आपल्याला फक्त या ठिकाणी या बॉक्सला क्लिक करायचं आहे. आय ऍक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनला क्लिक करायचं आहे. म्हणजे बरीचशी आपली इन्फॉर्मेशन जी आपण मगाशी भरली होती ती आलेली आहे बघा, या ठिकाणी आलेली आहे. तर काय म्हटलेलं आहे त्यांनी की SSCचं नाव जे आहे आपलं, म्हणजे सॉरी आपलं नाव जे आहे ते SSCच्या मार्कशीट प्रमाणे असलं पाहिजे, तेवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे नाव टाकताना तुम्ही मार्कशीट थोडीशी एक वेळ पुन्हा बघा. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. खाली जायचं. खाली गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड बटनला, सॉरी इथे आधी सिक्युरिटी पिन विचारलेली आहे ती टाकायची आहे. तो खाली दिलेलीच आहे ही सिक्युरिटी पिन बघा, माऊस कर्सर फिरवतोय मी. त्या ठिकाणी जे कॅपिटल M आहे, त्यानंतर हा 7 आणि J आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनला क्लिक करा. आपण पुढल्या विंडोमध्ये जातोय. पहा आता व्हेरीफाय वन टाइम पासवर्ड आलेला आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलवर, मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला की मोबाईल नंबर हा जो तुमच्याकडे असतो तोच द्या. तर तुमच्या मोबाईलवर एक आता व्हेरिफिकेशन कोड येत असतो. आता माझ्या मोबाईलवर तो आलेला आहे, तो मी इथे एंटर करतोय 369943. तो टाकल्यानंतर इथे व्हेरीफाय OTP ला क्लिक करा. म्हणजे बघा CETने आपल्याला किती सिक्युरिटी मेजर्स दिलेले आहेत. अगदी आपलाच फॉर्म आहे की नाही, आपणच भरतोय की नाही ते सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट अप्लिकेशन फॉर्म या बटनला क्लिक करा. थोडंसं या ठिकाणी आपल्याला पेशन्स ठेवायचं आहे, कारण फॉर्म भरायला थोडासा वेळ लागतो. इथे गेल्यानंतर बघा आता आपली ही पहिली स्टेप कंप्लीट झाली, रजिस्ट्रेशन पर्सनल डिटेल्स. यांनी दाखवलंय आपल्याला बघा किती स्टेप्स आहेत, त्यामध्ये 9 स्टेप्स आहेत. त्यातली पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता दुसरी स्टेप आहे डोमेन सेल अँड कॅटेगरी डिटेल्स, ती इनकम्प्लीट आहे, याला क्लिक करायचं. म्हणजे त्या स्टेप्स मधल्या जे काही रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या आता आपल्याला द्यायच्या आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का, येस आलेलंच आहे ऑलरेडी. कॅटेगरी निवडायचं आहे. कॅटेगरीमध्ये आता आम्ही इथे OBC आहे, OBC निवडणार. थोडं इंटरनेट कनेक्शनचा वगैरे जर प्रॉब्लेम असेल तर थोडा वेळ पण लागू शकतो. त्यानंतर आपल्या जातीचे नाव निवडा. आता मी या ठिकाणी जातीचे नाव निवडतो आहे. तर जातीचे नाव या ठिकाणी 181 असं दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, हां ते सुद्धा एक फार महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या की आपण 12वी करतो आहे. तुम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला कॉलेजनी सांगितलं असेल की तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे. जर तुम्ही काढली असेल तर तुम्ही इथे अवेलेबल बटनला क्लिक करा. काढली नसेल तर अशा वेळी तुम्ही नॉट अप्लाइडला क्लिक करा. पण समजा तुम्ही ती प्रोसेसमध्ये असेल, म्हणजे तुम्ही काढायला दिलेली आहे पण तुम्हाला अजूनपर्यंत आलेली नाही आहे, तर अशा वेळेस अप्लाइड बट नॉट रिसिव्ड या बटनला क्लिक करा. पण एक लक्षात घ्या, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याकडे असायलाच पाहिजे ऍडमिशनच्या आधी. जर आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल आणि आपण कास्टमध्ये येत असेल तर आपल्याला कुठलेही कास्टचे बेनिफिट मिळणार नाही, म्हणजे स्कॉलरशिप वगैरे मिळणार नाही. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी ती काढायचं आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. केली नसेल प्रोसेस तर आपण अर्जंटली ती करून घ्या. तर या ठिकाणी मी आता असं करतोय की इथे नॉट अप्लाइडला क्लिक करतोय कास्ट व्हॅलिडिटीसाठी. त्यानंतर आपण दिव्यांग व्यक्ती आहात का, मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे येस नो लिहायचं. नो आहे.
आणि एक लक्षात घ्या की कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ना ती आपल्या ॲडमिशनपर्यंत आलेच पाहिजे, अदरवाईज आपल्याला बेनिफिट मिळणार नाही. मायनॉरिटी स्टेटस हे सगळ्या गोष्टी आपण मगाशी टाकल्या होत्या. त्यानंतर तुम्ही ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का, तर त्याला सुद्धा येस नो जे काय असेल ते करून घ्यायचं. आणि आता आपण पुढे जाऊ. चला, ही सुद्धा आपलं फॉर्मचं स्टेप कंप्लीट झाली. त्यानंतर महत्त्वाची स्टेप आलेली आहे SSC इक्विव्हॅलंट डिटेल्स. तर मी SSC 1996ला केलं, मार्क्स वगैरे टाकलेले आहेत, कुठून केलं, काय केलं. HSCच्या बद्दल सुद्धा आलेले आहेत की HSCची एक्झाम देतात का तुम्ही. मी येस म्हटलेलं आहे. कुठून देतोय आपण, तर पुन्हा आपलं तेच आहे पुणे बोर्ड. तर मी या ठिकाणी पुणेला क्लिक करतो. त्यानंतर पुन्हा सेव्ह अँड प्रोसीड बटनला क्लिक करा. त्यानंतर आता मात्र या ठिकाणी एक बघा, हे फार महत्वाचं आहे, इथे काळजी घ्यायची आहे आपल्याला जी CETची परीक्षा द्यायची आहे BBA BCAच्या, त्यासाठी आपल्याला इथे प्रिफरन्स विचारले आहेत की तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामधून द्यायची आहे. कुठेही देऊ शकता तुम्ही आता जिथे राहता तिथून नियरेस्ट प्लेसेसला ती परीक्षा कुठे होऊ शकते ते तुम्ही बघा. आता जसं मी यवतमाळला राहतो तर मग मी काय करतो की या ठिकाणी यवतमाळ हे पहिलं ऑप्शन देतो. म्हणजे मला असं वाटतं की माझी परीक्षा यवतमाळला व्हायला पाहिजे. त्यानंतर यवतमाळ जर मला काही कारणामुळे मिळू शकलं नाही तर मग कुठे, तर मग मला वाटतं की अमरावतीला व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला इथे 4 गोष्टी टाकायच्याच आहेत. मी इथे एक अकोला टाकला आहे. त्यानंतर इथे मी आता एक वर्धा टाकतो. वर्धा एक आपण इथे टाकून देऊत. आणि ते काय करतात की आपण जो प्रिफरन्स दिलेला आहे ना पहिला दुसरा नंबर, त्याप्रमाणे आपलं अलॉटमेंट करतात. त्यामुळे काळजीपूर्वक हे निवडायचं आहे. तर शक्यतो तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातले आहात तर सुरुवातीला यवतमाळच टाका, म्हणजे कदाचित आमच्या सेंटरला सुद्धा ती परीक्षा होऊ शकते. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनला पुन्हा क्लिक करा. यानंतर आता आपल्याला इथे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर एक लक्षात घ्या मित्रांनो की इथे मात्र आपल्याला फोटो आणि आपली स्वाक्षरी आपण ऑलरेडी आपल्या मोबाईलमधून फॉर्म भरत असेल तर मोबाईलमध्ये ठेवायला पाहिजे, लॅपटॉपमधून भरत असेल तर लॅपटॉपमध्ये ठेवायला पाहिजे. आता बघा इथे आपल्याला 2 गोष्टी अपलोड करायच्या आहे, फोटोग्राफ आणि स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर. तर इथे काय अपलोड करतोय आपण, तर आधी फोटोग्राफ अपलोड करतोय. आता फोटोग्राफ अपलोड करायचं तर बघा यांनी थोडंसं इथे आपल्याला काही गोष्टी सांगितल्या आहेत की फोटोग्राफची साईज किती असायला पाहिजे. त्यांनी म्हटलंय ना बघा 50 mm मल्टिप्लाइड बाय 50 mm वगैरे, किंवा आता हे तर सोडा 50 mm, पण आपल्याला महत्वाचं हे आहे की 100 KB पेक्षा मॅक्सिमम 5 MB पर्यंत, 100 KB पासून तर मॅक्सिमम 5 MB पर्यंत आपल्याला फोटोग्राफ अपलोड करता येतो. तर हे एक थोडंसं तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या फोटोग्राफची साईज किती आहे. तुमच्या मोबाईलमध्ये ते लिहून येत असतं किंवा लॅपटॉपमध्ये लिहून येत असतं, तर ते आपण आधी करायचं. तर आपण ते करूत. फोटोग्राफ अपलोड करायला जाऊत. आता येस आय ॲग्रीला मी क्लिक करतो आणि इथे बघा आता फोटोग्राफ अपलोड करायला त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. तर मी इथे फोटोग्राफसाठी ओपन क्रॉप करावं लागेल थोडं, कारण तिथे साईजचा प्रॉब्लेम आलेला आहे. तोच सांगतो आपल्याला सगळ्या गोष्टी. आता इथे मी साईज ठीक आहे ही घेतलेली आहे. त्यानंतर अपलोड बटनला मी इथे क्लिक करतो. अपलोड बटनला क्लिक केल्यानंतर जर व्यवस्थित त्यांनी सांगितलेल्या साईजमध्ये आपण दिलेला असेल तर तो अपलोड होईल, अदरवाईज आपल्याला पुन्हा तो तशा प्रकारची एरर देऊ शकतो. मला असं वाटतं की इथे थोडी साईज जास्त झालेली आहे, मी क्रॉप करतो त्याला. आलेला आहे आता फोटोग्राफ अपलोड झालेला आहे आपला. त्यानंतर आता आपण सिग्नेचर अपलोड करतो आहे. तर आपली साईन सुद्धा आपण मोबाईलमध्ये मी व्हॉट्सअपमध्ये ठेवली, त्याला ओपन करून घेतो इथून. सिग्नेचर आपण फक्त साईन आपल्याला हवी आहे. लक्षात ठेवायचं, फोटो काढून ठेवायचा वाटल्यास आपण कुठलं साईन केलेली आहे यावर, म्हणजे तीच आपल्याला शेवटपर्यंत ॲडमिशन प्रोसिजरपर्यंत आपल्याला कामी पडेल. पुन्हा इथे आता आपण क्रॉप झालेला आहे, आता आपण त्याला अपलोड करूत आणि याप्रमाणे आता आपली सिग्नेचर सुद्धा अपलोड झालेली आहे. तर झालंय आता ह्या गोष्टी आपल्या झाल्या आहेत. आता पुन्हा सेव्ह अँड प्रोसीड बटनला क्लिक करा म्हणजे आपण पुढे जाऊत. आता पुढे आपल्याला पुन्हा काही गोष्टी विचारल्या आहेत. तसं त्यांनी आता डॉक्युमेंट्स आपल्याला काही अपलोड करायचे आहे. तर इथे म्हटलं आहे त्यांनी सिलेक्ट डॉक्युमेंट विच यू आर अपलोडिंग. तर याला क्लिक करा. काही डॉक्युमेंट्स तो आपल्याला मागतो आहे. जनरली आपण आता 12वीचे विद्यार्थी म्हणजे आपल्याकडे आधार कार्ड असतं, त्यामुळे आधार कार्ड वापरा. आधार कार्डला क्लिक केलं मी. आता आधार कार्ड आपल्याला अपलोड करावं लागेल. आधार कार्ड अपलोड करण्यासाठी पुन्हा इथे अपलोड बटनला क्लिक करा आणि आता मला पुन्हा माझ्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये शोधावं लागेल की आधार कार्ड कुठे आहे आणि त्याप्रमाणे म्हणून तर आधार कार्ड याप्रमाणे आता आपल्याला अपलोड करायचं आहे. मिळालेलं आहे. अपलोड बटनला पुन्हा क्लिक करा आणि आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. आता आपल्या इथे आलेलं आहे. आता बघा इथे तुम्हाला दिसत आहे की आधार कार्ड इथे अपलोड झालेलं आहे व्ह्यूमध्ये. आणि जर आपलंच आहे की नाही पुन्हा बघायचं असेल तर याला क्लिक करून तुम्ही बघू शकता. पण आपण आता सिलेक्ट केलेलं आहे, माहितीच आहे आपल्याला. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनला पुन्हा क्लिक करा
तर बरीचशी इन्फॉर्मेशन आता बघा पूर्ण लिहून आलेली आहे. म्हणजे आपलं पर्सनल डिटेल्स आहेत, परमनंट ॲड्रेस, ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, डोमेन बद्दलची माहिती आलेली आहे, क्वालिफिकेशनही आलेलं आहे, आपण कुठले सेंटर्स निवडले तेही आहे, आपलं फोटोग्राफ, साईन, आपले आधार कार्ड सगळं आलेलं आहे बघा. आता ह्या ऑप्शनला इथे या चेकबॉक्सला आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स याला क्लिक करा, कारण आपण भरलेल्या माहितीला आपणच स्वतः जबाबदार असतो, त्यामुळे याला चेक करायचं. प्रोसीड फॉर पेमेंट करायचं. आर यू शुअर टू प्रोसीड टू पेमेंट याला येस करा. आता पेमेंट करायचं आहे म्हणजे बघा आपल्याला सीईटीचा फॉर्म भरताना पेमेंट सुद्धा करायचं आहे. तर त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये जर फोनपे, जीपे थ्रू आपण काही करू शकत असेल तर ते करायचं. जसं आता इथे म्हटलेलं आहे, मी ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट केली होती. ओबीसी कॅटेगरीला 800 रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर तो पेमेंट गेटवे सुद्धा खाली दिलेले असतात. ओके, बघा ही अप्लिकेशन फी आहे. प्रोसीड टू पेमेंट याला आपण इथे सिलेक्ट करू आधी आणि प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आता बघा ऑनलाईन रेझोप्रे तो ह्या वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत इथे. तर मी इथे तुम्हाला आधी दाखवतो. पेमेंट तर इथे करणार नाही मी. आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन, प्रोसीड बटनला क्लिक करू आणि या ठिकाणी आपल्याला पेमेंट मोड सिलेक्ट करायचं आहे. पेमेंट मोड, प्रोसीड बटनला क्लिक करतो. या ठिकाणी गेल्यानंतर एक विंडो येणार बघा. आता थोडं तो रिडायरेक्ट करतोय आपल्याला त्या पेमेंट गेटवेकडे. इथे QR कोड आहे, मी तुम्हाला थोडं हे करून दाखवतो. बघा आता यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला, कंटिन्यू अँड पे याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर इथे लिहून आलेलं आहे बघा 801 रुपये 18 पैसे आपले कटणार. आता हा QR कोड आलेला आहे. या QR कोडला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या फोनपे, जीपे, भीम ॲप यामधून स्कॅन करायचं. स्कॅन करून ती अमाऊंट ऑटोमॅटिकली तिथे येईल आणि तिथून पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर आपला अप्लिकेशन फॉर्म हा कम्प्लीट होतो. या प्रकारे आपला हा सीईटीचा फॉर्म भरला जातो. मला असं वाटते की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा लोकांना आता ही पूर्ण माहिती कळलेली असेल. आणि जर समजा आणखी जर तुम्हाला काही डिटेल्स लागत असतील तर मी सांगितल्याप्रमाणे आम्ही कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स यवतमाळ या ठिकाणी आहोत, किंवा आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये आमचं ब्राउचर लावलेलं आहे. त्या ब्राउचरवर आधी खाली आम्ही काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्यामध्ये जवळपास बघा 4 वेगवेगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तर त्यापैकी कुठल्याही कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आम्हाला केव्हाही कॉल करा, जेणेकरून तुमच्या जे काही अडचणी येतील फॉर्म फिल करताना त्या आम्ही तुम्हाला वेळेवर सॉल्व्ह करू शकू. तर घाबरायचं नाही विद्यार्थ्यांनो. याप्रमाणे आपल्याला हा फॉर्म फिल करायचा आहे. अडचणी आल्यास आम्हाला कॉल करा. धन्यवाद.